आजचा हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हीसुद्धा KFC स्टाईल चिकन आता घरी बनवू शकता। KFC चिकन हे कोणाला आवडत नाही, प्रत्येकालाच KFCमध्ये मिळणारे चिकनचे वेगवेगळे प्रकार खूप आवडतात। त्यातला आज आपण KFC चिकन विंग्स बघणार आहोत। चला तर मग चिकन विंग्स सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं ते बघूया। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। प्रियंकाच मराठी किचन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, त्यामुळे अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचे लांबट आकाराचे काप करून सुद्धा घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला ऑरिगॅनो टाकायचे आहे। त्यानंतर यामध्ये गार्लिक पावडर, जिंजर पावडर सुद्धा घालायची आहे। पावडर नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालू शकता। त्यानंतर 1 चमचा इथे मी विनेगर घातलेला आहे। सगळ्या बेसिक गोष्टी इथे आपल्याला लागणार आहेत। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट दही घेण्याऐवजी ताक सुद्धा घेऊ शकता। तर यानंतर यामध्ये आपण 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे। त्यानंतर इथे मी धने जिरे पूड सुद्धा घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी हे दह्यामध्ये सुरुवातीला मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपण पाणी घालून हे थोडंसं सेमी लिक्विड बॅटर करून घेऊया। आपण KFC मधले चिकन बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की ते बनवायला खूप अवघड असतील, त्याची प्रोसेससुद्धा खूप वेगळी असेल असं वाटतं, पण काहीच नाही, खूप सोपी पद्धत आहे। आणि या ठिकाणी काही गोष्टी मी तुम्हाला नवीन सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही जे चिकन विंग्स बनवणार आहात ते अगदी परफेक्ट KFCमध्ये बनतात, अगदी तसेच होतील। तर या ठिकाणी हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी 2 अंडी फोडून घालत आहे। त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। KFC स्टाईल ड्रमस्टिक असतील, चिकन विंग्स असेल किंवा पॉपकॉर्न असेल, हे बनवत असताना एक स्टेप जी फॉलो केली जाते ती स्टेप आपण इथे स्किप करून एक वेगळ्या पद्धतीने KFC स्टाईल चिकन कसं बनवायचं ते सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। या ठिकाणी हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला हे पीस अशा प्रकारे टाकायचे आहे। तुम्ही ते पीस बघू शकता, लांबट आकारामध्ये हे पीस घेतलेले आहेत आणि हे बोनलेस पीस नाहीत, जे रेग्युलर आपण पीस आणतो अगदी तसेच आहेत, फक्त ते मध्यम आकारामध्ये कट करून आणलेले आहेत। त्यामुळे त्याचा शेपसुद्धा खूप छान येतो। तर या ठिकाणी अशा प्रकारे सर्व पीस मी या बॅटरमध्ये टाकलेले आहेत। तर अशा प्रकारे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पूर्णपणे डीप करून आपल्याला हे 4 ते 5 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे ओव्हरनाईटसुद्धा तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता। रात्रभर चिकन दह्यात मुरल्यामुळे चव खूप छान येते, त्यामुळे वेळ असेल आणि शक्य असेल तर ओव्हरनाईट तुम्ही हे मॅरिनेट करायला ठेवू शकता। तर हे आता झाकण ठेवून आपण 4 ते 5 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूया। 4 ते 5 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता चिकन अगदी छान मुरलं गेलेलं आहे। यानंतर इथे मी 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, धनेपूड, मिरेपूड, जिंजर पावडर, गार्लिक पावडर, ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्स केलेलं आहे। त्यानंतर इथे तळण्यासाठी आपण कढई घेऊया। कढईमध्ये आपल्याला पीस डीप होतील इतकं तेल घालायचं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित तळले जातात। तर इथे मी 1 पीस घेऊन अशा प्रकारे ड्राय कोटिंगमध्ये आपल्याला डीप करायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे कोटिंग आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे आपल्याला काढून घ्यायचं आहे, त्यामुळे ते वरती जास्त कोटिंग होणार नाही। या ठिकाणी तळण्यासाठी कढईऐवजी तुम्ही तुमच्याकडे डीप असा सॉसपॅन असेल तर ते घेऊ शकता, कारण कढईमध्ये व्यवस्थित तळले जात नव्हते, ते डीप होत नव्हते। त्यासाठी इथे मी सॉसपॅनमध्ये तेल ट्रान्सफर करून त्यामध्ये हे तळून घेत आहे। तुम्ही इथे बघू शकता पीस जे आहेत ते अगदी KFCमध्ये मिळतात तसेच आपल्याला इथे दिसत आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही चिकन पॉपकॉर्न, चिकन ड्रमस्टिकसुद्धा बनवू शकता। आणि या ठिकाणी आपल्याला हे प्रोसेस हाय फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती करायची नाही, तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान तळून घ्यायचं आहे की नाही। मग सोपी पद्धत, खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि एक स्टेप्स इथे आपण स्किप केलेली आहे, ती म्हणजे जेव्हा आपण दह्यामध्ये सगळे जिन्नस घालून त्यामध्ये चिकन मॅरिनेशनसाठी ठेवतो, त्याच पद्धतीने बाजूला एक स्लरी बनवली जाते। मैदा, कॉर्नफ्लोअर,
लिक्विड फॉर्ममध्ये एग घालून बनवली जाते ती आपण इथे स्किप केलेली आहे, कारण ऑलरेडी आपण दही त्यामध्ये सर्व जिन्नस घालून एक स्लरी टाईपमध्येच बॅटर बनवून त्यामध्ये डायरेक्ट आपण चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं. पण इथे ती स्टेप्स स्किप केलेली आहेत, तरीसुद्धा चिकन विंग्स हे खूप खूप छान झालेले आहेत. तुम्ही ही तळण्याची प्रोसेस जर लो फ्लेमवरती केली आणि खूप वेळ जर तुम्ही हे रंग बदलेपर्यंत जर चिकन तळत राहिला तर ते रबरासारखे होते, आतून हे सॉफ्ट होत नाही. त्यासाठी इथे आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे छान तळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आणखी डार्क रंग हवा असेल तर तुम्ही नंतर गॅसवरती तेल हाय फ्लेमवरती गरम करून त्यामध्ये 1 ते 1.5 मिनिटं हे छान परत तळून घेऊ शकता. तर अशा प्रकारे याचा रंग येतो. आपण घरी नॉनव्हेज आणल्यानंतर एकच प्रकार म्हणजे चिकनची भाजी करतो, चिकन सुक्कं बनवतो किंवा बिर्याणी बनवतो. त्यामुळे मुलं आणि घरातले सर्वसुद्धा एक प्रकारचं चिकनचे प्रकार खाऊन कंटाळतात. त्यामुळे त्यांना ते बाहेर जाऊन खावंसं वाटतं. मग बाहेर मिळणारे पदार्थ तर तुम्ही घरी बनवले तर मुलंसुद्धा किंवा मोठीसुद्धा घराच्या बाहेर जाऊन हॉटेल्समध्ये खायला हट्ट करणार नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे चिकन विंग्स तुम्ही आता घरी बनवू शकता. तर आजची ही KFC स्टाईल चिकन विंग्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.